फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत तंदुरी चिकन। याच्यासाठी मी इथे 650 ग्रॅम चिकन घेतलं आहे, जे मी व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि त्याला असे ऑलरेडी चिकनवाल्याला सांगून तसे कट्स मारून घेतलेत मी। मला होतं तुम्ही घरी मारा, पण त्यांना सांगितलं की ते करून देतात। आणि याच्यासाठी मी इथे 5-6 मिरच्या, 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि 1.5 इंच आलं घेतलं आहे। 2 चमचे लिंबू घेतले, 2 चमचे लिंबूचा रस घेतला आणि इथे मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली। ही फक्त लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हे घेतले। आता आपण कुठे करतो, हे जे मी घेतलं आहे आलं लसूण मिरची, हे मी 2 वेळा टाकणार, म्हणजे 2 वेळा मॅरिनेशन करणार, त्याच्यासाठी मी टाकणार आहे। तर त्याच्यामुळे हे थोडं जास्त घेतलं। तर आता हे मी तुम्हाला वाटून मग पुढचा व्हिडिओ दाखवते। आता हे बघा, ही आलं लसूण मिरचीची पेस्ट रेडी झाली। तर त्याच्यातलं जे आहे ते मी दोन अडीच चमचे मी याच्यामध्ये टाकले, बाकीची मी ही नंतर वापरणार आहे। याच्यामध्ये आपण हे जे 2 लिंबाचा रस होता हा टाकूया आणि 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ हे टाकूया। आणि आता आपण हे व्यवस्थित याला कोट करून घेऊया। हे सगळं व्यवस्थित कोट झालं पाहिजे, या कट्समध्ये वगैरे व्यवस्थित असं लावून घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे। असं व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे, त्याच्यामुळे मेक शुअर की हे सगळं व्यवस्थित कोट होईल। म्हणजे चिकनमध्ये जो आहे तो आतमध्ये पर्यंत फ्लेवर जातो मॅरिनेशन केल्याने। आणि हे जे आपण कट्स केले ते पण त्याच्यामुळेच केले की आतमध्ये पर्यंत पूर्ण फ्लेवर गेला पाहिजे, चिकन लवकर शिजलं पाहिजे। आता हे जे आहे हे आपण मी 2 ते 3 तास मॅरिनेट करायला ठेवणार आहे। तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता, तुमच्या चॉईसनुसार आहे, पण मॅरिनेट जरा जास्त करायचं म्हणजे तंदुरी चांगली टेस्टफुल लागते। तर आता हे मी 2 ते 3 तास मॅरिनेशन करून ठेवणार आहे आणि याच्यानंतर मग मी तुम्हाला दह्याचं मॅरिनेशन कसं करायचं ते दाखवणार आहे। याच्यासाठी जे मी इथे 3 ते 4 चमचे दही जे आहे हे असं कपड्यामध्ये हे मी पॅक करून ठेवणार आहे, हे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते। हां, आता हे जे दही आहे ना, हे आपल्याला अशा कपड्यामध्ये असं गुंडाळून घ्यायचं आहे। हंकड म्हणजे इन शॉर्ट पाणी काढलेलं दही असतं, घट्ट दही। हे बघा, ऑलरेडी मी फक्त ठेवलं होतं तरी एवढं पाणी निघालं आहे। थोडंसं तुम्हाला असं दाबून घ्यायचं आहे। हे बघा, एक्सेस वॉटर जे आहे हे पाणी तुम्हाला काढून घ्यायचं असं पूर्ण। असं दाबून तुम्हाला सगळं पाणी जे आहे असं काढून टाकायचं। आता जेव्हा तुम्हाला वाटेल की हे पाणी
यायचं बंद झालं, स्टॉप झाला, मग तेव्हा हे थोडंसं जाळीमध्ये काढून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. कारण हे आपल्याला 2-3 तासानंतर लागणार आहे. तोपर्यंत त्याचं पाणी पण, एक्सेस वॉटर जे आहे ते निघून जाईल आणि मग आपल्याला पूर्ण घट्ट दही मिळेल. याने काय होईल, जे आपलं तंदुरी चिकन आपण करणार आहोत त्याच्यात पाणी जमा होणार नाही जास्त. तसंही दह्याला पाणी सुटणारच आहे, पण एवढं पाणी होणार नाही. आता बघा, या एवढ्याशा दह्यामधून एवढं पाणी निघालं, तर हा याचा बेनिफिट आहे. तर हे जे आहे हे मी याला अशी गाठ मारणार. हे पाणी जे आहे हे मी टाकून देते आणि ही जी माझ्याकडे जाळी आहे त्या जाळीवर मी असं ठेवून दे, म्हणजे थोडं थोडं याच्यातून पाणी जे आहे, एक्सेस वॉटर जे आहे हे निघून जाईल 2 ते 3 तासामध्ये. आता हे सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे 2 ते 3 तासासाठी. मग हे मी आता दुपारी ठेवलं आहे आणि हे मी संध्याकाळी बनवणार आहे, तर या हिशोबाने मी हे ठेवणार आहे. तर तसं तुम्ही पण मॅरिनेट करायला ठेवून शकता आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी, कारण बाहेर थोडं खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात, तर मी ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर मग आता आपण भेटूया मॅरिनेशन झाल्यानंतर, मग बाकीची प्रोसेस मी तुम्हाला तेव्हा दाखवेन. तर 2 तासांनी हे जे चिकन आहे ते मॅरिनेट झालं आहे. तर हे जे एक्सेस पाणी हे आपण काढून टाकूया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये हे जे दही घेतलं होतं आपण, हे दही टाकायचं. हे जे दही घेतलं होतं हे घट्ट दही झालेलं हे आपल्याला याच्यात टाकायचं. आणि इथे मी बाजूला तेल तापवत ठेवलं. हे 3-4 चमचे तेल आहे. हे तेल फक्त थोडंसं गरम करायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये बाकी मसाले टाकायचे. आता हे गरम तेल झालेलं आहे बघा, याच्यातून वाफा निघतात. हे फक्त वाफा जाईपर्यंत आपण थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि लगेच आपण हे जे मसाले आहेत हे मसाले हे याच्यामध्ये टाकणार, तेलामध्ये मिक्स करणार आणि परत त्याच्यामध्ये हा तडका टाकणार आहोत. तर हे तेल थंड होऊ दे, मग मी तुम्हाला बाकीचे कृती दाखवते. तर हे जे तेल आहे हे थोडंसं नॉर्मल झालं आहे, तर याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकणार आहोत. हे मसाले जे आहे हे मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत, मी किती घेतले, काय काय घेतले ते, त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. मसाले व्यवस्थित आता तेलामध्ये मिक्स झाले आणि आता आपण हे चिकनमध्ये टाकणार आहोत. आता हे जे चिकन आहे ह्याच्यामध्ये आपण हे तेल टाकूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. हे गरम आहे त्याच्यामुळे डायरेक्ट हात नका लावू आणि हे मिक्स करून घेऊया. आता मी हे मसाल्याचा तडका आणि दही हे सगळं व्यवस्थित एकजीव केलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये स्मोक द्यायचा आहे. आता स्मोक देण्यासाठी मी इथे कोळसा गरम करून ठेवला होता. याच्यामध्ये मी हे तूप थोडंसं टाकणार आहे. आणि हे लगेच आपल्याला झाकण ठेवून द्यायचं याच्यावर, जेणेकरून हे स्मोक होईल. आता हे मी कुकर घेतला आहे
आणि कुकर मी प्रीहीट करायला ठेवला होता. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि एक स्टँड टाकला आहे. तो मी 5 मिनटं स्लो मीडियमवर मी प्रीहीट केला आहे. आणि आता आपण हे कुकरचं भांडं बघतो. तर बघा आपलं स्मोक झालेलं आहे. तर आता आपण हे जे चिकन आहे हे कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. आणि हाच कुकरचा डब्बा जो आहे आपल्याला परत याच्यात ठेवून द्यायचा कुकरमध्ये. सगळा मसाला मी जो वाडग्यामध्ये होता तो मी लावून घेतला. आता आपण कुकरचा डब्बा या कुकरमध्ये ठेवूया. आणि याच्यावर मी हे झाकण लावणार. झाकणाची मी शिट्टी आणि ही जी रबर असतं हे दोन्ही काढून घेतले. आणि हे आता आपण आता आपल्याला हे 25 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं आहे. 25 मिनिटांनी आपलं चिकन शिजेल तेव्हा मग आपण पुढची कृती करू. 25 मिनिटं झाली आहे. त्याच्यानंतर मी 5 मिनिटं हा कुकर थंड होऊन दिला. आपण हा ओपन करू. आता हे बघा हे चिकन शिजलं असेल तर काढून घेऊया. चिकन बघा शिजलेलं आहे, बघू शकतो. त्यामध्ये शिजलं. आता आपल्याला फक्त याला तंदुरीचं लूक येण्यासाठी आपण हे थोडंसं रोस्ट करणार आहोत. तर ती पण ते आपण इथे थोडंसं जे बटर आहे ते मेल्ट करून घेतलं आहे वरून लावायला. आणि आता आपण पुढची कृती करूया. आता हे जे गॅसवर आहे असं आपल्याला चिकन थोडी या साईडने करून थोडंसं मूव द्यायचं त्याला असं. तर बघा हे मी असं सगळीकडून रोस्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. असं आपल्याला चिमट्याने पकडून सगळीकडे रोस्ट करून घ्यायचं आहे. हे आपलं झालं आहे. मी तुम्हाला तर प्लेटिंग दाखवते. बघा हे तंदुरी चिकन रेडी झालं. याच्यावर मी थोडंसं मेल्टेड बटर टाकणार आहे. ही ग्रीन चटणी आहे जी मी घरीच बनवली, पुदिना आणि याची. त्याच्यासोबत तुम्हाला सर्व करायचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.